खुलने जा रहे जन्नत के द्वार, आजा। स्ट्रगल देखो भाई, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही एवढी गाडी रिस्क घेऊन टाकली आहे. पण तुम्हाला माहिती आहे एक मेन कहाणी आहे. ही जी टेकडी बांधली ह्याची मेन कहाणी काय आहे? त्या दगडावर मंदिर उभं केलंय. अरे असं आता आमच्या फॅनने आमची गाडी थांबवलेली, जरा त्यांना सेल्फी वगैरे पाहिजे होती म्हणून सेल्फी दिली. अजून ही मुचकुंदी नदी खाडी आहे आणि ह्या साईडला अरबी समुद्र. हाय गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आता आम्ही चाललोय हिडन प्लेस वर. हिडनच आहे ना? हिडन नाही, आम्ही आता पूर्णगडला चाललोय. पूर्णगडला. पूर्णगड आणि कशेळी. लास्ट टाइम सारखं ते तुमच्यासाठी हिडन नसलं तरी आमच्यासाठी हिडन आहे. आम्ही पहिल्यांदा चाललोय. आम्ही पहिल्यांदा चाललो तर आता बघू कसं कसं काय काय. आणि चेतन त्याची वाट बघतो. आणि अरे भाई काय गोरा दिसतोय रे. चेतन आला. एक नंबर चेतन आला आहे बघा. चिकणी आयटम बनवला. सो आता आम्ही बाईकवरनंच जाणार आहे, कारण आमच्याकडे गाडी नाही. अजून आम्ही गरीब आहे ना, अजून आम्ही सेलिब्रिटी झालो ना. सेलिब्रिटी झाल्यावर आम्ही बाईकने जाणार आहे, सॉरी कारने जाणार आहे. घे ब्लॉक करतोय. जरा काय खाल्लं नाही मला. नाही गाडी थांबली, त्यांनी पण आमच्याबरोबर फोटो वगैरे काढलेत. ते आम्हाला शूट करता आलं नाही बघा. गाडी अशी थांबली, ते आमच्यासाठी थांबले की कोणासाठी थांबलं ते माहिती. सो गायज आता आम्ही ज्या हिडन स्पॉटवर जात होतो तिथे जाता जाता आम्ही रस्ता चुकलेलो. गुगल मॅपने आम्हाला नेहमीप्रमाणे रस्ता चुकवला. पण रस्ता चुकवला पण एक चांगली गोष्ट झालं की इथे एक लोटेश्वर मंदिर आहे, तिथे आम्ही आलेलो. सो आता आम्ही तिथे जातो आहे. तिथलं पण थोडं तुम्हाला दाखवतो. भारी आहे ते पण, एकदम प्रसिद्ध आहे मंदिर. कुठलं गाव आहे? काय? दुग्गवे गावातील हे मंदिर आहे. तर तुम्ही आता बघा पुढे कसं कसं आहे ते. मस्त आहे ते पण. हे बघा अशी पाकाडी आहे चालायला, भारी वाटतं. पुढे बघा इथे ग्राउंड वगैरे म्हणजे मळ्या आहेत. सो गायज हे बघा एका किती भारी वाटतं. एका दगडावर मंदिर उभं केलंय. खतरनाक शंकराचं देवस्थान आहे. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा, पॉवरफुल आहे, पॉवरफुल. तुम्ही इकडे आलात ना तुमचं मन प्रसन्न होईल एकदम. पावसाळ्यात हे मंदिरात या दगडापर्यंत पाणी असतं. पावसाळ्यात पूर्ण असतात ना, त्या भरलेल्या असतात. पूर्ण पाण्यात जातं मंदिर. खूप आहे. तुम्ही पण नक्की रत्नागिरीत आलात त्या मंदिरात या आठवणी. तर इथून मंदिराकडे जायला वाट आहे, पाहू शकता. एका दगडावरती मंदिर उभं आहे. स्वयं तर गाईज आता आम्ही येऊन पूर्णगडाच्या पायथ्याशी येऊन थांबलोय आणि आमचा आत्तेचा पोरगा येतोय त्याच्यासाठी वाट बघत थांबलोय. आणि इथला तुम्ही निसर्ग पाहू शकता. सगळी नारळाची झाडं मस्तपैकी. आणि हे जेमतेम 150-200 वर्षापूर्वीचं वडाचं झाड असावं. आणि इकडं वरती मंदिर पण आहे ते. आणि इकडून एक पर्याचा झरा येतोय. इथं पाणी आहे. आणि ह्याला काय बोलतात तुम्हाला माहित आहे काय? काय बोलतात त्याला चेतन? साव ना? साकव. कोकणात असं तुम्हाला बघायला भेटेल. लाकडाची वाट एका बांधावरून दुसऱ्या बांधावर जायला केलेली असते, त्याला साकव बोलतात. त्याची मराठी एकदम एक्स्ट्रीम आहे रे भाई. आम्ही पूर्णगड किल्ल्यावर चाललोय. तिथला रस्ता बघा, आधी समुद्र बघा कसला भारी आहे. आणि हा रस्ता फुल ऑफरोडिंग. स्ट्रगल देखो भाई, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही एवढी गाडी रिस्क घेऊन टाकली आहे. हे बघा, आपोआप सेट झाला की. शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक महत्वाचा घटक आणि कोकणातील समुद्र किनाऱ्यातील एक महत्वाचा किल्ला आणि कान्होजी आंग्रेंच्या काळात बांधलेला किल्ला आहे. रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. तर तुम्ही रत्नागिरी जर कधी येणार असाल तर नक्कीच या किल्ल्यावरती
किल्ला तर तुम्ही बघितला असाल, जसं राजाने सांगितलं त्याप्रमाणे हा किल्ल्याला पूर्णगड हे नाव का पडलं, कारण हा शिवाजी महाराजांच्या काळातील आरमानातील हा शेवटचा किल्ला, म्हणून सगळे किल्ले पूर्ण झाले आणि ह्याला नाव पडलं पूर्णगड. रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. तुम्ही नक्कीच जर रत्नागिरी झालात तर ह्या किल्ल्यावर या, व्हिजिट करा. आणि हा किल्ला पूर्ण ढासाळलेला, तर इकडे ह्या किल्ल्याची डागडुजी पण केली आहे व्यवस्थित एकदम. म्हणजे पूर्ण जे मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं ते पूर्ण ढासाळलेलं होतं, तर ते पूर्णतेने व्यवस्थित शब्दात वजन आहे की नाही डागडुजी. हां मस्त. तर त्यांनी जे व्यवस्थित एकदम बांधले, म्हणजे आपल्याला असं वाटणार नाही की हे पडलेलं वगैरे होतं. त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि खूप चांगलं केलं. सो गायज, आता आम्ही ज्या मेन स्पॉटवर जाणार होतो तिथे आलेलो आहे फायनली. आणि आम्हाला जरा जोरात भूक लागली, त्यामुळे आता आम्ही वडापाव खातोय काकांचे. त्यांना सांगितले 10 वडापाव द्या. ते काका वडापाव बनवत आहेत आणि हे सगळे आमचे मेंबर बसले तिथे बँच. आता तोपर्यंत तुम्ही सीन बघा. अरे असा आता आम्ही त्या स्पॉटवर आलेलो आहे. ज्या आता स्पॉटवर आलेलो आहे, तुम्हाला जी आतुरता होती ज्या स्पॉटची, तो स्पॉट दाखव, फिरव. सिनेमॅटिक की माझ्या अशा पाकडीने ते पुढे चालत जायचे. गाइस अभी हम खुलने जा रहे हैं जन्नत के द्वार. आजा दिखाता हूँ. जीवा शिवाची बैल जोड. गर्दी असते, भरपूर प्रमाणात गर्दी असते. कंटिन्युअस लोक येत आहेत जात आहेत. आणि इथे प्री वेडिंग शूट पण चालू आहे बघा. मस्त मजा चालू आहे. आणि ही जी तुम्हाला घडी दिसते ही आहे देवगडी. आणि ह्या बीचचं नाव आहे देवगडी बीच. कशिवीमधील हा देवगडी बीच आहे. आणि ह्याला देवगडी नाव का पडलं, कारण इथे सूर्यदेवाची एक मूर्ती सापडली होती. असंच काहीतरी, मला पण पूर्ण इतिहास माहीत नाही. माझा एक भाऊ आहे इकडचा, तो मला असं बोलला होता की इथे एक सूर्याची मूर्ती सापडली होती आणि तिथं मंदिर पण आहे. येताना आपल्याला ह्या बीचला येताना दिसतं. तर ह्या तेव्हापासून या बीचचं नाव पडलं की देवगडी बीच. आम्ही पण आता खूप थकलो आहे, पण घरी जायचं मन होत नाही. एवढं भारी वाटतं इकडे, एकदम फुल गारगार. पण तुम्हाला माहिती आहे एक मेन कहाणी आहे. ही जी टेकडी बांधली आहे ह्याची मेन कहाणी काय आहे की एक प्रियसी होता, एक म्हणजे कपल होते आणि हे तेव्हा टेकडी वगैरे काहीच नव्हती. आणि त्याला प्रियसीची म्हणजे जो मुलगा होता त्याच्या गर्लफ्रेंडची त्याला इच्छा होती की इथे खाली यायचं आहे, तो बीच बघायचा आहे. त्यासाठी मग ही टेकडी बांधलेली आहे. हे मूळ रिझन आहे. कुछ भी मी एवढा मन लावून ऐकत बसलेलो की याला खरोखर काहीतरी माहिती आहे, पण ही निव्वळ चोदेगिरी होती. ही टेकडी ही इथल्या ग्रामपंचायतीने बांधलेली आहे. इथे लोकांना व्हिजिट करू यावी म्हणून, जवळनं बीच बघता येईल. आणि हे खूप सुंदर आहे भाई, तुम्ही पण नक्की या. हिडन बीच तुम्हाला जर आवडला असेल, हिडन नाही भाई, हिडनच आहे भाई. त्यांच्यासाठी तुमच्यासाठी हिडन असेल. जो कोण आला नाही इथे त्याच्यासाठी तुमच्यासाठी हिडन बीच आहे, जो आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय. 2 वर्षाआधी जर आवडला असेल. हा 2-3 वर्षापूर्वी हिडन होता, पण रील व्हायरल झाल्या तसा तसा हा बीच सगळ्यांना दिसायला लागला. पर्यटन वाढायला लागलं इकडे. खूप मस्त बीच आहे. तुम्ही प्लीज व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा ऋषिकेश राऊत ब्लॉग्स याला. टाटा. हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. आता आम्हाला काळोख होतोय.